जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्री दासबोध दशक सप्तम चतुर्दश ब्रह्मणाम समास षष्ठ. श्रीराम अद्वैत ब्रह्म निरोपिले जे कल्पने रहित संचले क्षण एक तदाकार केले मजया निरूपणे तरी म्या तदाकार भावे ब्रह्मची होऊ न असावे पुन्हा संसारासी न यावे चंचलपणे सर्वथा कल्पने रहित जे सुख तेथे नाही संसार दुःख मनोनिया तेची एक होऊ न असावे ब्रह्मची होई जे श्रवणे पुन्हा वृत्ती तिरी लागे येणे ऐसे सदा येणे जाणे चुकी ना की म्हणे अंतरिक्ष जावे क्षण एक ब्रह्मची व्हावे पुन्हा इथून कोसळावे वृत्तीवरी मागुते प्रत्यावृत्ती सैरावेरा किती करू झारा पायी लावनिया दोरा कीटक जैसा उपदेश काळी तदाकार होता पडे हे शरीर अथवा नेणे आप पर ऐसे झाले पाहिजे ऐसे नसता जे बोलणे तेची वाटे लाजीरवाणे ब्रह्म होऊन संसार करणे हेही विपरीत दिसे जो स्वये ब्रह्मची झाला तो मागुता कैसा आला ऐसे ज्ञान माझे मजला प्रशस्त न वाटे ब्रह्मची होऊन जावे काते संसारिक असावे दोहीकडे भरंगळावे किती म्हणून निरूपणी ज्ञान प्रबळे उठून जाता ते मावळे मागुता कामक्रोध खवळे ब्रह्मरूपासी ऐसा कैसा ब्रह्म झाला दोहीकडे अंतरला ओढगस्तपणे ही गेला संसार त्याचा घेता ब्रह्मसुखाची गोडी सांसारिक मागे ओढी संसार करिता आवडी ब्रह्मे उपजे मागुती ब्रह्मसुख नेले संसारे संसार केला ज्ञानद्वारे दोन्ही अपुरी पुरे एकही नाही या कारणे माझे चित्त चंचल झाले दूषित काय करणे निश्चित एकही नाही ऐसी श्रोता करी विनंती आता राहावे कोणे रीती म्हणे अखंड माझी मते ब्रह्माकार नाही आता त्याचे प्रत्युत्तर वक्ता देईल सुंदर श्रोती व्हावे निरोत्तर क्षण एका आता ब्रह्मची होण जे पडिले तेची मुक्त पदास गेले एर ते काय बुडाले व्यासाधिक श्रोता विनंती करी पुढती शुको मुक्तो वामदेवो वा हे श्रुती दोघेची मुक्त आदी अंती बोलत असे वेदबद्ध केले सर्व मुक्त शुक वामदेव वेदवचनी अभाव कैसा धरावा ऐसा श्रोता वेदाधारे देता झाला प्रत्युत्तरे दोघेची मुक्त अत्यादरे प्रतिपाद्य केले वक्ता बोले या उपरी दोघेची मुक्त सृष्टीवरी ऐसे बोलता उरी कोणासा आहे बहुऋषी बहुमुनी सिद्धयोगी आत्मज्ञानी झाले पुरुष समाधानी असंख्यात याही वेगळे थोर थोर ब्रह्म विष्णू महेश्वर आदी करुण दिगंबर विदेहादिक शुक वामदेव मुक्त झाले एर हे अवघेची बुडाले या वचना विश्वासले ते पडत मूर्ख तरी वेद कैसे बोलिला तो कायम तुम्ही मिथ्या केला ऐकोण वक्ता देता झाला प्रत्युत्तर वेद बोलिला पूर्व पक्ष मूर्ख तेथेची लाविक लक्ष साधू आणि व्युत्पन्न दक्ष त्यास हे न म्हणे तथापि जरी हे मानले तरी वेद सामर्थ्य बुडाले वेदांचेही उद्धरिले न वचे कोणा वेदा अंगी सामर्थ्य नसे तरी या वेदास कोण पुसे म्हणून वेदी सामर्थ्य असे जन उद्धरावया वेदाक्षर घडे जासी तो बोलू जे पुण्यराशी म्हणून वेदी सामर्थ्यासी काय होणे वेदशास्त्र पुराण भाग्य झाली या श्रवण तेने होई जे पावण हे बोलते साधू श्लोक अथवा श्लोकार्ध नाही तरी श्लोकपाद श्रवण होता एक शब्द नाना दोष जाती वेदशास्त्री पुराणे अशा वाक्याच्या आईने अगाध महिमा व्यासवाने वदवण गेली एकाक्षर होता श्रवण तत्काळची होई जे पावण ऐसे ग्रंथाचे महिमान ठाई ठाई बोलिले दोही वेगळा तिजा नुद्धरे तरी माहीचा कैचा उरे असो हे जाणे ते चतुरे ए रागथा गोवी वेदशास्त्रे पुराणे कैसी होती अप्रमाणे दोघां वाचून तिसरा कोणे उद्धरावा मनसी काष्टी लागोन पडिला तोची एकमुक्त झाला शुक दोही अनुवादला नाना निरूपणे शुकमुक्त ऐसे वचन वेद बोलिला हे प्रमाण परी तो नव्हता अचेतन ब्रह्माकार अचेतन ब्रह्माकार असता शुक योगेश्वर तरी सारासार विचार बोलणे न घडे जो ब्रह्माकार झाला तो काष्ट होऊन पडिला शुक भागवत बोलिला परीक्षिती पुढे निरूपण हे सारासार बोलिला पाहिजे विचार धांडोळावे सचराचर दृष्टांता कारणे क्षण एक ब्रह्मची व्हावे क्षण एक दृश्य धंडळावे नाना दृष्टांती संपादावे वगतृत्वासी असो भागवत निरूपण शुक बोलिला आपण तया अंगी बद्धपण लावू नये की म्हणून बोलता चालता निचेष चित्त पडिले नसता मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरु बोधे एक मुक्त एक नित्यमुक्त एक जाणावे जीवमुक्त एक योगी विदेहमुक्त समाधानी सचेतन ते जीवनमुक्त अचेतन ते विदेहमुक्त देही वेगळे नित्यमुक्त योगेश्वर जाणावे स्वरूप बोधे स्तब्धता ते जाणावी तटस्थता आणि स्तब्धता हा देह संबंधू येथे अनुभवासी कारण एर सर्व नेक कारण तृप्ती पावावी आपण आपुल्या स्वानुभवे
कंठ मर्याद जेविला त्यास म्हणती भुकेला, तेने शब्दे जावला हे तो घडेना, स्वरूपी नाही देहो तेथे काहीसा संदेहो, बद्धमुक्त ऐसा भाव देहाच कडे, देह बुद्धी धरून चित्ते मुक्त ब्रह्मादिक नव्हेती, तेथे शुक्राने कोण गती मुक्तपणाची, मुक्तपणा ह्याची बद्ध, मुक्तबद्ध हे अबद्ध, स्वस्वरूप स्वतः सिद्ध, बद्ध ना मुक्त, मुक्तपणाची पोटी खिळा बांधत जाईल जे पाताळा, देहबुद्धीचा आगळा स्वरूपी नस आहे, मी पणापासून सुटला तोच एक मुक्त झाला, मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त, ज्यास बांधावे ते वावत तेथे कैसा मुक्त भाव, पाहो जाता सकळ वाव गुणवार्ता, तत्वज्ञाता परमशुद्ध तयासी नाही मुक्तबद्ध, मुक्तबद्ध हा विनोद माया गुणे, जेथे नामरूप हे सरे तेथे मुक्तपणा कैचे उरे, मुक्तबद्ध हे विसरे विसरलेपणे, बद्ध मुक्त ज्याला कोण तो तरी नव्हे की आपण बद्धक जाणावे मी पण धरत्यास बाधी, एव हा अवघा भ्रम अहंतेचा झाला श्रम, मायातीत जो विश्राम सेविला नाही, असो बद्धता आणि मुक्तता आली कल्पनेच्या माथा, ते कल्पना तरी सत्वता साचा आहे, म्हणून हे मृगजळ माया नाथिले आभाळ, स्वप्न मिथ्या तत्काळ जागृतीसी होय, स्वप्नी बुद्ध मत्त झाला तो जागृतीचे नाही आला, कैचा कोण काय झाला काही कडे ना, म्हणून मुक्त विश्वजन जयास झाले आत्मज्ञान, शुद्ध ज्ञाने मुक्तपणा समूळ वाव, बद्ध मुक्त हा संदेहो धरी कल्पनेचा देहो, साधू सदा निसंदेहो देहातीत वस्तू, आता असो हे पुढे राहावे कोणे रीती, तेची निरूपण श्रोती सावध परिसावे, इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे बद्ध मुक्त निरूपण नाम समास षष्ठ. श्रीराम वस्तूसी जरी कल्पावे तरी ते निर्विकल्प व्हावे, तेथे कल्पनेच्या नावे शून्याकार, तथापि ते कल्पू जाता नये कल्पनेच्या हाता, ओळखी ठाई न पडे चित्ता भ्रंश पडे, काही दृष्टीसची न दिसे मनास तेही न भासे न दिसे कैसे ओळखावे, पाहो जाता निराकार मानसी पडे शून्याकार, कल्पू जाता अंधकार भरला वाटे, कल्पू जाता वाटे काळे, ब्रह्म काळे ना पिवळे, आरक्त निळे ना धवळे, वर्णरहित तयासी वर्ण व्यक्ती नसे, भासाहून अनारिसे, रूपशी नाही कैसे ओळखावे, न दिसता ओळखण किती धरावी आपण, हे श्रमासीच कारण होत असे, जो निर्गुण गुणातीत, जो अव्यक्त अदृष्ट, तो अचिंत्य चिंतनातीत परमपुरुष, अचित्यतेची चिंतावे अव्यक्तास आठवावे, निर्गुणास ओळखावे कोणे परी, जे दृष्टीसची न पडे ते मनासही नातुडे, तया कैसे पाहणे घडे निर्गुणासी, असंगाचा संग धरणे निरावलंबी वास करणे, निशब्दासी अनुवादणे कोणे परी, अचित्याची चिंतू जाता निर्विकल्पासी कल्पिता, अद्वैताचे ध्यान करिता द्वैताची उठे, आता ज्ञानाचे सोडावे अनुसंधान ते मोडावे, तरी मग ते पडावे महासंशयी, द्वैताच्या भेने अंतरी वस्तू न पाहिजे तरी, तेने समाधानाउरी कदा असोचीना, सवे लाविता सवे पडे सवे पडता वस्तू आतुडे, नित्यानित्य विचारे घडे समाधान, वस्तू चिंतिता द्वैच उपजे, सोडी करिता काहीच नुमजे, शून्यत्व संदेही पडिजे विवेक विना, म्हणून विवेक धरावा ज्ञाने प्रपंच सारावा, अहंभाव ओसरावा परितो ओसरेना, परब्रह्म ते अद्वैत, कल्पितांच उठे द्वैत, तेथे हेता आणि दृष्टांत काहीच न चले, ते आठविता विसरीजे, का ते विसरोने आठविजे, जाणोनी या नेनीजे परब्रह्म ते, त्यासन भेटता होय बेठी, भेटो जाता पडे तुटी, ऐसी हे नवल गोष्टी मुकेपणाची, ते साधू जाता साधवेना, नातरी सोडिता सुटेना, लागला संबंध तुटेना निरंतर, ते असतीच सदा असे, नातरी पाहता दुरासे न पाहता प्रकाशे, जेथीचा तेथे, जेथे उपाय तोची अपाय आणि अपाय तोची उपाय, हे अनुभवे विन काय उमजो जाणे, ते न उमजताच उमजे, उमजो न काहीच नुमजे, ते वृत्तीगुण पाविजे निवृत्तीपद, ते ज्ञाने धरिता नाही, चिंतने चिंतावणे ते काय, मनामध्ये न समाये परब्रह्म ते, त्यास उपमे द्यावे जळ, तरी ते निर्मळ निश्चळ, विश्व बुडाले सकळ परी ते कोरडेची असे, नव्हे प्रकाशा सारिखे अथवा नव्हे काळोखे, आता ते कासिया सारिखे सांगावे हो, ऐसे ब्रह्म निरंजन कदा नव्हे दृश्यमान, लावावे ते अनुसंधान कोणे परी, अनुसंधान लावू जाता काही नाही वाटे आता, तेने मनाची या माथा संदेह वाजे, लटिकेची काय पहावे कोठे जाऊन राहावे, अभाव घेतला जीवे सत्य स्वरूपाचा, अभावाची म्हणो सत्य, तरी वेदशास्त्रे कैसे मिथ्य आणि व्यावसायिकांचे कृत्य वावगे नव्हे, म्हणून मिथ्या म्हणता नये, भौत ज्ञानाचे उपाय भोवती निर्मिली ते काय मिथ्या म्हणावे, अद्वैत ज्ञानाचा उपदेश गुरुगीता तो महेश, सांगता होय पार्वती प्रती,
अवधूत गीता केली, गोरक्षीस निरोपिली ते अवधूत गीता बोलिली ज्ञानमार्ग. विष्णू होऊन राजहंस विधीस केला उपदेश, ते हंसगीता जगदीश बोलिला स्वमुखे. ब्रह्मा नारद उपदेशित चतुश्लोकी भागवत, पुढे व्यासमुखे बहुत विस्तारले. वशिष्ठकार वशिष्ठ ऋषी सांगता झाला रघुनाथाशी, कृष्ण सांगे अर्जुनासाशी सप्तश्लोकी गीता. ऐसे सांगावे ते किती, बहुत ऋषी बोलिले बहुती, अद्वैत ज्ञान आदि अंती सत्याची असे. म्हणून मिथ्या आत्मज्ञान म्हणता पाविजे पतन, प्रज्ञेरहित जे जण तयासीन हे कळेना. जेथे शेषाची प्रज्ञा वंदली, श्रुतीस मौन्य वृद्धा पडिली, जाणापणे नवचे वदली स्वरूप स्थिती. आपणास नुमजे बरवे, म्हणून मिथ्या कैसे म्हणावे, नातरी सुदृढ धरावे सद्गुरुमुखे. मिथ्यतेची सत्य झाले, सत्य असोन मिथ्य केले, संदेह सागरी बुडाले अकस्मात म्हणा. मनास कल्पायाची सवे, म्हणे कल्पिले ते नव्हे, तेने गुणे संदेह धावे. मी पणाचे निपंथे, तरी तो पथची मोडावा, मग परमात्मा जोडावा, समूह संदेह तोडावा, साधूची निसंगती. मी पण शस्त्र तुटेना, मी पण फोडिता फुटेना, मी पण सोडिता सुटेना काही केल्या. मी पणे वस्तू नाकडे, मी पणे भक्ती मावळे, मी पणे शक्ती गळे वैराग्याची, मी पणे प्रपंच न घडे, मी पणे परमार्थ बुडे, मी पणे सकळही उडे यश कीर्ती प्रताप. मी पणे मैत्री तुटे, मी पणे प्रीती आटे, मी पणे लिगटे अभिमाना अंगी, मी पणे विकल्प उठे, मी पणे कळह सुटे, मी पणे सम्मोह फुटे ऐकतेचा. मी पण कोणासीच न साहे, ते भगवंती कैसेनी रासाहे, म्हणून मी पण सांडून राहे तोची समाधानी. मी पण कैसे त्यागावे, ब्रह्म कैसे अनुभवावे, समाधान कैसे पावावे कोण्या प्रकारे. मी पण जाणोनी त्यागावे, ब्रह्म होऊन अनुभवावे, समाधान ते पावावे निसंगपणे. आणिक एक समाधान, मी पणे विन साधन, करू जाणे तेची धन्य समाधानी. मी तो ब्रह्मजी झालो स्वतः, साधन कोण करील आता, ऐसे मने कल्पू जाता कल्पनाची उठे. ब्रह्मी कल्पना न साहे, तेची तेथे येऊन उभी राहे, तैसी शोधून पाहे तोची साधू. निर्विकल्पासी कल्पावे, परिकल्पिते आपण न व्हावे, मी पणासी त्यागावे येणे रीती. या ब्रह्मविद्येच्या लपणे काहीच नसावे असोनी, दक्ष आणि समाधानी तोची हे जाणे. जयासी आपण कल्पावे, तेची आपण स्वभावे, येथे कल्पनेच्या नावे शून्य आले. पदरी होऊन चळो नये, करावे साधन उपाय, तरीच सापडे सोय अलिप्तपणाची. राजा राजपदी असता, उगीच चाले सर्व सत्ता, साध्यची होऊन तत्वता साधन करावे. साधन आले देहाच्या माथा, आपण देह नव्हे की सर्वथा, ऐसा करूने अकर्ता सहजची आला. देह आपण ऐसे कल्पावे, तरीच साधन त्यागावे, देहातीत असता स्वभावे देह कैचा. नाते साधन नाते देह, आपला आपण निसंदेह, देहीच असोन विदेह स्थिती ऐसी. साधने विन ब्रह्म होता, लागो पाहे देह ममता, आळस प्रबळे तत्वता, ब्रह्मज्ञान मिसे. परमार्थ मिसे अर्थ जागे, ज्ञान मिसे निद्रा लागे, मुक्ती मिसे दोष भोगे, अनर्गता निरूपण मिसे निंदा घडे, संवाद मिसे विवाद पडे, उपाधी मिसे येऊन जडे अभिमानांगी. तैसा ब्रह्मज्ञान मिसे आळस अंतरी, प्रवेश म्हणे साधनाचे पिसे काय करावे. वचन आधारी लाविले, जैसे शस्त्र फिरविले, स्वतः हाणून घेतले तयापरी. तैसा उपायाचा उपाय विपरीतपणे स्वहित जाये, साधन सोडिता होय मुक्तपणे बद्ध. साधन करिताच सिद्धपणा, हातीची जाईल निघून, तेने भेने साधन करूच नावडे. लोक म्हणती हा साधक, हे जी लज्जा वाटे एक, साधन करीती ब्रह्माधिक, ते ठाऊकेची नाही. आता असो हे अविद्या, अभ्यासारीनी विद्या, अभ्यासे पाविजे आद्या पूर्ण ब्रह्म. अभ्यास करावा कोण, ऐसा श्रोता करी प्रश्न, परमार्थाचे साधन बोलिले पाहिजे. याचे उत्तर श्रोतयांसी, दिदले पुढील समासी, निरोपिले साधनासी परमार्थाच्या. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे साधन प्रतिष्ठा निरूपण नाम समास सप्तम. श्रीराम, ऐका परमार्थाचे साधन, जेणे होय समाधान, ते तू जाणगा श्रवण निश्चयसी. श्रवणे आतुडे भक्ती, श्रवणे उद्धवे विरक्ती, श्रवणे तुटे आसक्ती विषयांची. श्रवणे घडे चित्तशुद्धी, श्रवणे होय दृढ बुद्धी, श्रवणे तुटे उपाधी अभिमानाची. श्रवणे निश्चयो घडे, श्रवणे ममता मोडे, श्रवणे अंतरी जडे समाधान. श्रवणे आशंका फिटे, श्रवणे संशय तुटे, श्रवण होता पालटे पूर्वगुण आपुला. श्रवणे आवरे मन, श्रवणे घडे समाधान, श्रवणे तुटे बंधन देहबुद्धीचे. श्रवणे मी पण जाय, श्रवणे धोका नये, श्रवणे नाना उपाय भस्म होती. श्रवणे होय कार्यसिद्धी, श्रवणे लागे समाधी, श्रवणे घडे सर्व सिद्धी साधनांची. सत्संगावरी श्रवण, तेने कळे निरूपण, श्रवणे होई जे आपण तदाकार.
श्रवणे प्रबोध वाढे, श्रवणे प्रज्ञा चढे, श्रवणे विषयांचे ओढे तुटून जाते, श्रवणे विचार कळे, श्रवणे ज्ञान हे प्रबळे, श्रवणे वस्तू निवळे साधकासी, श्रवणे सद्बुद्धी लागे, श्रवणे विवेक जागे, श्रवणे मने हे भागे भगवंतासी, श्रवणे कुसंग तुटे, श्रवणे काम ओहोटे, श्रवणे क्रोध आटे एकसरा, श्रवणे मोह नासे, श्रवणे स्फूर्ती प्रकाशे, श्रवणे सद्वस्तु भासे निश्चयात्मक, श्रवणे होय उत्तम गती, श्रवणे आतुडे शांती, श्रवणे पाहिजे निवृत्ती अचळपद, श्रवण ऐसे सार नाही, श्रवणे घडे सर्व काही, भवनिधीचा प्रवाही तरुणो पाव श्रवणे, श्रवण भजनाचा आरंभ, श्रवण सर्वी सर्वारंभ, श्रवणे होय स्वयंभ सर्व काही, प्रवृत्ती अथवा निवृत्ती, श्रवणे विन न घडे प्राप्ती, हे तो सकळास प्रचितीय प्रत्यक्ष आहे, ऐकिल्या विना कळेना, हे ठाऊके आहे जना, या कारणे मूळ प्रयत्न श्रवण आदी, जे जन्मी ऐकलेची नाही, तेथे पाहिजे संदेही, म्हणून या दुजे काही साम्यता न घडे, बहुत साधने पाहता, श्रवणास न घडे साम्यता, श्रवणे विन तत्वता कार्य न चाले, न देखता दिनकर पडे अवघा अंधकार, श्रवणे विना प्रकार तैसा होय, कैसा नवविधा भक्ती, कैसी चतुर्विद्या मुक्ती, कैसी आहे सहज स्थिती, हे श्रवणे विना न कळे, न कळे षट कर्माचरण, न कळे कैसे पुनश्चरण, न कळे कैसे उपासना विधियुक्त, नाना व्रते नाना दाने, नाना तपे नाना साधने, नाना योग तीर्थाटने, श्रवणे विना न कळती, नाना विद्या पिंडदान, नाना तत्वांचे शोधन, नाना कळा ब्रह्मज्ञान, श्रवणे विना न कळे, 18 भार वनस्पती, एका जळे प्रबळती, एका सरारसे उत्पत्ती सकळ जीवांची, सकळ जीवा एक पृथ्वी, सकळ जीवा एक रवी, सकळ जीवा वर्तवी एक वायू, सकळ जीवा एक पेसज, जयाच बोलीचे आकाश, सकळ जीवांचा वास एका परब्रह्मी, तैसे सकळ जीवास मिळवणं सार एकची साधन, ते हे जाणावे श्रवण प्राणी मात्रांसी, नाना देश भाषा मते भूमंडळे असंख्याते, सर्वास श्रवणा परते साधनची नाही, श्रवणे घडे उपरते, बद्धाचे मुमुक्ष होती, मुमुक्षाचे साधक अति, नेमेसी चालते, साधकाचे होती सिद्ध, अंगी बाणता प्रबोध, हे तो आहे प्रसिद्ध सकळास ठाऊके, ठाईचे खळ चांडाळ, तेची होती पुण्यशीळ, ऐसा गुण तत्काळ श्रवणाचा, जो दुर्बुद्धी परमा दुरात्मा, तोची होय पुण्यात्मा, अगाध श्रवणाचा महिमा बोलिला न वचे, तीर्थाव्रतांची फळश्रुती, पुढे होणार सांगती, तैसे नवे हातीच्या हाती सप्रचित श्रवण, नाना रोग नाना व्याधी, तत्काळ तोडीची औषधी, तैसी आहे श्रवण सिद्धी अनुभवी जाणती, श्रवणाचा विचार कळे, तरीच भाग्यश्री प्रगटे बळे, मुख्य परमात्माचा आकडे स्वानुभवाची, या नाव जाणावे म्हणून अर्थाला गी सावधान, निजध्यासे समाधान होत असे, बोलिल्याचा अर्थ कळे, चरित्र समाधान निवळे, अकस्मात अंतरी ओळे निसंदेहता, संदेह जन्माचे मूळ, ते श्रवणे होय निर्मूळ, पुढे सहजची प्रांजळ समाधान, जेथे नाही श्रवण मनन, तेथे कैचे समाधान, मुक्तपणाचे बंधन जडले पायी, मुमुक्षु साधक अथवा सिद्ध, श्रवणविन तो अबद्ध, श्रवण मनने शुद्ध चित्तवृत्ती होय, जेथे नाही नित्य श्रवण, ते जाणावे विलक्षण, तेथे साधके एक क्षण क्रमू नये सर्वथा, जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैचा हो परमार्थ, मागे केले तितुके व्यर्थ, श्रवणे विन होय, तस्मात श्रवण करावे, साधन मनी धरावे, नित्य नेमे तरावे संसार सागरी, सेविलेची सेवावे अन्न, घेतिलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण मनन केलेची करावे, श्रवणाचा अनादर आळसे करी तो नर, त्याचा होय उपहार अपहार स्वहिताविषयी, आळसाचे संरक्षण परमार्थाची बुडवण, या करणे नित्य श्रवण केलेची पाहिजे, आता श्रवण कैसे करावे, कोण्या ग्रंथासी पहावे, पुढील समासी आघवे सांगिजेल, इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, श्रवण निरूपण नाम समास अष्टम. श्रीराम, आता श्रवण कसे करावे, तेही सांगिजे लागवे, श्रोता अवधान घ्यावे एक चित्ते, एक वक्तृत्व श्रवणी पडे, तेने झाले समाधान मोडे, केला निश्चय विघडे अकस्मात, ते वक्तृत्व त्यागावे, जे माईक स्वभावे, जेथे निश्चयाच्या नावे शून्याकारा, एका ग्रंथी निश्चय केला, तो दुज याने उडविला, तेने संशयोची वाढला जन्मवरी, जेथे संशय तुटते होय आशंक निवृत्ती, अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे, जो मोक्षाचा अधिकारी, तो परमार्थ पंथ धरी, प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची, जेने सांडिला इहलोक, तो परलोकीचा साधक, तेने पहावा विवेक अद्वैत शास्त्री, जे असं पाहिजे अद्वैत, तयापुढे ठेवित अद्वैत, तेने क्षोभले उठे चित्त, तया श्रोतयासे आवडी सारिखी मिळे, तेने सुखजी उचंबळे, नाही तरी कंटाळे मानस ऐकता, ज्यासी उपासना जैसी त्याशी प्रीती वाटे तैसी, तेथे वर्णिता दुजयासी प्रशस्त न वाटे,
प्रीतीचे लक्षण ऐसे अंतरी उठे अनायासे पाणी पानवाटे जैसे आपणची धावे तैसा जो आत्मज्ञानी नर तयास नावडे इतर तेथे पाहिजे सारासार विचारणा ते जेथे कुळदेवी भगवती तेथे पाहिजे सप्तशती इतर देवांची स्तुती कामानये सर्वता घेता अनंताच्या व्रता तेथे न लगे भगवद्गीता साधुजनाची वार्ता फळाशेची नाही वीर कंकण घालिता नाकी परी ते शोभा पावे नाकी जेथील तेथे आणि की कामानये सर्वता नाना महात्मे बोलिली जेथील तेथे वंद्य झाली विपरीत करुण वाचिली तरी ते विलक्षण मल्हारी महात्मा द्वारकेसी द्वारका महात्मे नेले काशी काशी महात्मे वैकंठेसी शोभान पावे ऐसे सांगता असे वाड परी जेथील तेथेची गोड तैसा ज्ञानी यास चाड अद्वैत ग्रंथाची योग्यापुढे राहणं परीक्षवंतापुढे पाषाण पंडितापुढे दडफान शोभान पावे वेदज्ञान पुढे जती निस्पृहापुढे फळश्रुती ज्ञानियांपुढे पोथी कोकोशास्त्राची ब्रह्मचर्यापुढे नाचणी रासक्रीडा निरूपणी राजहंसापुढे पाणी ठेविले जैसे तैसे अंतर्निष्ठांपुढे ठेविले शृंगारिक टिपडे तेने त्यांचे कैसे घडे समाधान रायास रंकाची आशा तक्र सांगणे पियुषा संन्यासाची वोवसा उच्छिष्ट चांडाळी कर्मनिष्ठा वशीकरण पंचाक्षरी निरूपण तेथे भंगे अंतःकरण सहजची त्याचे तेसे पारमार्थिक जन तयास नसता आत्मज्ञान ग्रंथ वाचिता समाधान होणार नाही आता असो हे बोलणे जयास वैत करणे तेने सदा विचरणे अद्वैत ग्रंथी आत्मज्ञाने एकचित्त तेने पाहाने अद्वैत एकांत स्थळी निवांत समाधान बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही अद्वैता परता परमार्थास तत्वता तारुचकी इतर जे प्रापंचिक हास्य विनोद नवरसिक हित नव्हे हे ते पुस्तक परमार्थासी जेथे परमार्थ वाडे अंगी अनुताप चढे भक्ती साधना आवडे त्या नाव ग्रंथ जो ऐकताच गर्वगळे काते भ्रांतीच मावळे ना तरी एकसरे वोळे मन भगवंती जेने होय उपरती अवगुण पालटती जेने चुके अधोगती त्या नाव ग्रंथ जेने धरिष्ठ चढे जेने परोपकार घडे जेने विषय वासना मोडे त्या नाव ग्रंथ जेने परत्र साधन जेने ग्रंथे होय ज्ञान जेने होईजे पावन या नाव ग्रंथ ग्रंथ बहुत असती नामा विधाने फळश्रुती जेथे नुपजे विरक्ती भक्ती तो ग्रंथची नव्हे मोक्षे विना फळश्रुती ते दुराशेची पोथी ऐकता ऐकता पुढती दुराशेची वाडे श्रवणी लोभ उपजेल तेथे विवेक कैचा असेल तेथे बैसली दुराशेची भूते तया अधोगती ऐकोनीच फळश्रुती पुढे तरी पाव म्हणती तया जन्म अधोगती सहजची झाली नाना फळे पक्षी खाती तेनेची तया होय तृप्ती परी त्या चकोराची चित्ती अमृत वसे तैसे संसारी मनुष्य पाहे संसाराची वास परी ते भगवंताचे अंश भगवंताची इच्छिती ज्ञानियास पाहिजे ज्ञान भजकांस पाहिजे भजन साधकास पाहिजे साधन इच्छे सारिखे परमार्थास परमार्थ स्वार्थास पाहिजे स्वार्थ कृपणास पाहिजे अर्थ मनापासून योगियास पाहिजे योग भोगियास पाहिजे भोग रोगियास पाहिजे रोग हरती मारता कवीस पाहिजे प्रबंध तर्किकास तर्कवाद भाविकांस संवाद गोड वाटे पंडितास पाहिजे व्युत्पत्ती विद्वानास अध्ययन प्रीती कळावंत आवडती नाना कळा हरिदास आवडे कीर्तन सुचिष्मता संध्या स्नान कर्मनिष्ठा विधी विधान पाहिजे ते प्रेमळास पाहिजे करुणा दक्षता पाहिजे विचक्षणा चातुर्य पाहे शहाणा आदरेसी भक्त पाहे मूर्ती ज्ञान संगीत पाहे ताळ ज्ञान रागज्ञानी ताणमान मूर्छना पाहे योगाभ्यासी पिंड ज्ञान तत्वज्ञानी तत्वज्ञान नाडी ज्ञानी मात्रा ज्ञान पाहतसे कामिक पाहे कोकशास्त्र चेटकी पाहे चेटक मंत्र यंत्री पाहे नाना यंत्र आदरेसी टवाळा आवडे विनोद उन्मत्तास नाना छंद तामसास अप्रमाद गोड वाटे मूर्ख होय नाद लुब्धी निंदक पाहे उनी संधी पापी पाहे पाप बुद्धी लावून अंगी एका पाहिजे रसाळ एका पाहिजे पल्लाळ एका पाहिजे केवळ साबडी भक्ती आगमी पाहे आगम शूर पाहे संग्राम एक पाहती नाना धर्म इच्छे सारिखे मुक्त पाहे मुक्त लीला सर्व पाहे सर्व कळा ज्योतिषी भविष्य पिंगळा वरणू पाहे ऐसे सांगावे ते किती आवडी सारिखे ऐकती नाना पुस्तके वाचिती सर्व काळ परिपरत्र साधने विन म्हणू नये ते श्रवण जेथे नाही आत्मज्ञान तया नाम कर्मनुक गोडी विन गोडपण नाके विन सुलक्षण ना ज्ञाने विन निरूपण बोलोची नये आता असो हे बहुत ऐकावा परमार्थ ग्रंथे विन व्यर्थ गथा गोवी म्हणून नित्य नित्य विचार जेथे बोलिला सारासार तोची ग्रंथ पैल पार पाववी विवेके इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे श्रवण निरूपण नाम समास नवम श्रीराम मिथ्यातेची झाले सत्य सत्यतेची झाले असत्य माया विभ्रमाचे कृत्य ऐसे आले
सत्य कळाया कारणे बोलिली नाना निरूपणे, तरी उठेना धरणे असत्याचे. असत्य अंतरी बिंबले न सांगता ते दृढ झाले, सत्य असोन हारपले जेथील तेथे. वेदशास्त्रे पुराणे सांगती, सत्याचा निश्चय करीती, तरी नाही आत्मा प्रचिती. सत्य स्वरूप सत्य असोन आच्छादले, मिथ्या असोन सत्य झाले. असे विपरीत वर्तले देखत देखता. ऐसी मायेची करणे कळो आली तत्क्षणी, संत संगे निरूपणे विचार घेता. मागा झाले निरूपण देखील आपणासी आपण, तेने बाणाले खूण परमार्थाची. तेने समाधान झाले चित्त चैतन्य मिळाले, निज स्वरूपे ओळखिले निज वस्तूशी. प्रारब्धे टाकिला देहो, बोधे फिटला संदेहो. आताची पडो अथवा राहो मिथ्या कळेवर. ज्ञानियाचे जे शरीर ते मिथ्यत्वे निर्विकार, जेथे पडे तेची सार पुण्यभूमी. साधू दर्शने पावन तीर्थ, पुरती त्यांचे मनोरथ. साधून येता जिने व्यर्थ, तया पुण्यक्षेत्रांचे. पुण्य नदीचे जे तीर, तेथे जे पडावे शरीर. हा इतर जणांचा विचार, साधून नित्यमुक्त. उत्तरायण ते उत्तम, दक्षिणायन ते अधम. हा संदेही वसे भ्रम, साधू तो निसंदेह. शुक्लपद उत्तरायण, गृहदीप दिवामरण. अंती राहावे स्मरण गती कारणे. इतुके न लगे योगियांसी, तो जितकी मुक्त पुण्यराशी. तिळांजुळी पाप पुण्यासी दिधली तेने. देहाचा अंत बरा आला, देह सुखरूप गेला. त्यासी म्हणती धन्य झाला अज्ञान जन. जनांची विपरीत मत, अंती भेटतो भगवंत. ऐसे कल्पून घात, करीती आपुला स्वय. जिता सार्थक नाही केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले. मुळे धान्याची नाही पेरिले, ते उगवेल कैचे. जरी केले ईश्वर भजन, तरीच होई जे पावण. जैसे व्यवहारिता धान्य, रासी माथा लागे. दिदल्या विन पाविजे ना, पेरल्या विन उगवेना. ऐसे हे वाक्य जना ठाऊकीचे आहे. न करिता सेवेच्या व्यापारा, स्वामीस म्हणे कोठे मुशारा. तैसी अंती अभक्त नरा, स्वहित न घडे. जिता नाही भगवती, मेल्या कैवी होईल मुक्ती. असो जे जे जैसे करीती, ते ते पावती तैसेची. एवन करिता भगवत जन, अंती नवी जे पावन. तरी आले बरे मरण, परिभक्ती विना अधोगती. म्हणून साधूने आपले चित्त असतांच सार्थक केले. शरीर कारणी लागले धन्य त्यांचे. जे का जीवनमुक्त ज्ञानी, त्यांचे शरीर पडो राणी, अथवा पडो स्मशानी, तरी धन्य झाले. साधूचा देह कितपतला, अथवा स्वानदिकी भक्षिला. हे प्रशस्त न वाटे जनाला, मंद बुद्धिस्तव. अंत बरा नवेची म्हणून कष्टी होती इतर जन. परी बापुडे अज्ञानाने नती वर्म. जो जन्मलाच नाही ठाईचा, त्याच मृत्यू येईल कैसा. विवेक बळे जन्म मृत्याचा, घोट भरिला जेने. स्वरूपानुसंधान बळे, सगळी मायाचा नाडळे. तयाचा पार न कळे ब्रह्मादिकांसी. तो जीत असताची मेला, मरणास मारून जाला. जन्म मृत्यू न स्मरे त्याला, विवेक बळे. तो जनी दिसतो परी वेगळा, वर्तता भासे निराळा. दृश्य पदार्थ त्या निर्मळा, स्पर्शलाची नाही. असो ऐसे साधूजन, त्यांचे घडली या भजन. तेने भजने पावन इतर जन होती. सद्गुरूचा जो अंकित साधक, तेने केलाची करावा विवेक. विवेक केली या तर्क, फुटे निरूपणे. हेची साधकांसी निरवणे, अद्वैत प्रांजळ निरूपणे. तुमचेही समाधान बाणे, साधूचा ऐसे. जो संतांशी शरण गेला, तो संतची होऊन ठेला. इतर जनांसी ओपेभा आला कृपाळूपणे. ऐसे संताचे महिमाना, संतसंगे होते ज्ञान. सत्संगा परते साधन अनेक नाही. गुरुभजनाचेनी आधारे, निरूपणाचेनी विचारे. क्रिया शुद्ध निर्धारे, पाविजे पद. परमार्थाचे जन्मस्थान, तेची सद्गुरूचे भजन. सद्गुरु भजने समाधान, अकस्मात बाणे. देह मिथ्या जाणोनी जीवे, याचे सार्थकचे करावे. भजन भावे तोषवावे चित्त सद्गुरूचे. शरणागताची वाहे चिंता, तो एक सद्गुरु दाता. जैसे बाळक वाढवी माता, नाना यत्ने करुणे. म्हणून सद्गुरूचे भजन, जयासी घडे तोची धन्य. सद्गुरु विन समाधान अनेक नाही. सरली शब्दाची खटपट, झाला ग्रंथाचा शेवट. येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन. सद्गुरु भजना परते काही, मोक्षदायक दुसरे नाही. जयासन म्हणे त्याही, अवलोकावी गुरुगीता. तेथे निरोपिले बरवे, पार्वती प्रती सदाशिवे. या कारणे सद्भावे, सद्गुरुचरण सेवावे. जो एक ग्रंथीचा विवेक, विवंचुनी पाहे साधक. तयास सापडे एक निश्चय ज्ञानाचा. जे ग्रंथी बोलिले अद्वैत, तो म्हणून नये प्राकृत. सत्य जाणावा वेदांत अर्थविषय. प्राकृते वेदांत कळे, सकळ शास्त्री पाहता मिळे. आणि समाधान निवळे अंतर्यामी. ते प्राकृत म्हणू नये, जेथे ज्ञानाचे उपाय. मूर्खासी हे कळे काय, मरकटा नारी केळ येसे. आता असो हे बोलणे, अधिकार परत्वे घेणे. शिंपीमधील मुक्त उणे म्हणची नये. जेथे नेती नेती श्रुती, तेथे न चले भाषा. व्युत्पत्ती परब्रह्म आदी अंती अनिर्वाच्य. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे. देहांत निरूपण नाम समास दशम.